तुम्हाला पण जर मशरूमची भाजी आवडत असेल ना, तर मग अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. पहिल्यांदा मशरूम व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. त्याच्यानंतर कांदा जो आहे तो आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि तो उभा चिरलेला कांदा आहे त्याला आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपले जे मशरूम आहेत त्याला आपण कट करून घेणार आहोत. आता इथे जरा मशरूम मोठे होते तर मी एका मशरूमचे 4 भाग केलेत. जर मशरूम लहान असतील तर तुम्ही 2 भाग पण करू शकता. आलं लसूण मिरची जी इथे ठेचून टाकली आहे, हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, काश्मीरी लाल पावडर आणि घरगुती लाल मसाला, त्याचबरोबर दही आणि चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये आपण हा जो कांदा आहे तुम्ही बघू शकता किती छान फ्राय झाला आहे. ह्याला पाणी न घालता आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि ती पेस्ट टाकायची. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान स्मोकी फ्लेवर येतो मशरूमला. आता हे मॅरिनेट करत ठेवायचं आपल्याला एक 20 मिनिटसाठी. त्याच्यानंतर पॅनमध्ये बटर गरम करायचे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले जे आहेत ते टाकून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल पावडर टाकायची आणि त्याला परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण मॅरिनेट करत ठेवलेले जे मशरूम आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचे. याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा टाकायचा नाही आहे. मशरूम शिजायला वेळ लागत नाही आणि ते वाफेवरच खूप छान शिजतात. त्याच्यानंतर त्याला झाकून ठेवायचं एक 10-15 मिनटासाठी. तुम्ही बघू शकता मशरूम आपले जे आहेत ते मस्त झालेले आहेत. वरून कसुरी मेथी टाकायचे आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची. आता आपला मशरूम मसाला रेडी आहे.